माझ्या भाग्याचं माझ्या सोख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू मी माझी चूक मान्य केली आणि तुलाही हे माहिती आहे की मी फार काळ तुझ्यावर नाही रागवू शकत. हा नरसिंह परशूला एवढा का चिकटलाय? मी कोणाला बोलणार नव्हते, पण आता तुम्ही माझ्या पाठीशी आहात म्हटल्यावर मी नाही घाबरणार. युगंधरा सरतापेच्या डोक्यावर म्हणे तुमचा हात आहे. अहो कर्णिक, आपल्या मुलाच्या भविष्याची आपण काळजी करायची का लष्करच्या भाकऱ्या भाजायच्या? रेडकरने सगळे गुन्हे कबूल केलेत आणि सगळ्या प्रकरणात तुमचं नाव पुढे आलंय. आता सकाळी सगळी चौकशी झालेली, तर आणखी हिला काय सांगायचंय परमेश्वरच जाणे. काय प्रकार आहे हा जानकी? एक मिनिट साहेब, त्यांना जर काही सांगायचं असेल तर सांगू द्या ना. मॅडम, तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली आहे का? आणि जर तसं असेल तर निसंकोचपणे सांगा. पण ती काय सांगणार? तिच्याकडे सांगण्यासारखं काही नाहीच आहे तर ती काय सांगणार? आणि मला असं वाटतं की तिचं तुमच्याशी बोलणं झालंय, हो की नाही? तिचं मत तिने तुमच्याकडे नोंदवलेलं आहे. आता आता ती तिचं मत कशासाठी बदलेल? बरोबर आहे तुझं वामन. ती मलाही काल रात्री म्हणत होती की मला इन्स्पेक्टर साहेबांशी बोलायचं आहे, म्हणून मीच तिला सांगितलं की तू त्यांना बोलावून घे. इन्स्पेक्टर साहेब, तिला जे काही बोलायचं आहे ते नोंदवून घ्या. दादा, हे तू काय बोलतोयस? काय बोलतो म्हणजे? तिला इन्स्पेक्टर साहेबांशी काहीतरी बोलायचं आहे. अरे पण जे काय म्हणणं आहे ते सकाळी सांगून झालेलं आहे. मला वाटतं यांना आता जायला सांगायला काही हरकत नाही आहे. मी त्यांना असं जायला कसं सांगू आतेबाई? मी सांगितल्यावर ते जातीलही, पण मी असं का सांगू? एक्सक्यूज मी. जानकी, तू बोल यांच्याशी. जानकी, हा काय मूर्खपणा आहे? मिस्टर वामन किल्लेदार, मला वाटतं तुम्ही त्यांच्यावर थोडी जबरदस्ती करताय. त्यांना त्यांचं म्हणणं मांडू द्या प्लीज. बोल अमृता बाळा, कशी आहेस तू? बाबा, मम्मांना अटक झाली आहे. तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही या सगळ्यातनं मम्मांना बाहेर काढाल म्हणून. तुला काय वाटतं बाळा? मी प्रयत्नच केले नाहीत? खूप प्रयत्न केले, पण अमृता, युगंधराच्या स्वतःच्या पार्टीतल्या लोकांचाच यामध्ये खूप मोठा हात आहे. आंधळेपणानं विश्वास ठेवला कर्णिकांवर. पण बाबा, कालपर्यंत कर्णिक आम्हाला मदत करत होते, मग आज असं अचानक? नियत बदलायला कितीसा वेळ लागतो बाळा, आणि त्यातून हा कर्णिक एक नंबरचा लालची माणूस आहे तो. पण मग आता करायचं काय ते तरी सांगा बाबा. बाबा काहीही करा, पण मम्मांना. हे बघ बाळा, तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी. कारण युगंधरा माझ्याशी कशीही वागली
तरी तुझ्यासाठी मला हे करावंच लागेल. बाबा तुम्ही जर असं केलं ना तर खरंच खूप बरं होईल. कारण मम्मांना असं वाटतं की आर्यनचा खून तुम्ही केलाय. हे बघा अमृता, विनायक गेला तेव्हा सुद्धा तिने माझ्यावरच आळ घेतला होता. आणि मला माहिती आहे आर्यन तुझा नवरा होता. मीही त्यांना तेच समजवण्याचा प्रयत्न केला, पण मला सांग, तू एकटीच तिथे काय करणार आहेस? घरी निघून ये बघू. नाही, नको. मी एकटी नाहीये. माझ्यासोबत आर्यनच्या आठवणी आहेत. बाबा तुम्ही जमलं तर लवकरात लवकर मम्मांना सोडवा प्लीज. अगं काय बोलतीयस काय तू जानकी? का वेड लागलाय का तुला? आत्याबाई मी खरं तेच बोलतीये. मी माझ्या डोळ्यांनी परशुदादांना हॉस्पिटलात पाहिलंय. जानकी, मला असं वाटतं तू पुन्हा एकदा विचार करून मग बोलावंस. हो मॅडम, मलाही तसंच वाटतंय. म्हणजे कसं आहे ना की तुमच्या पाण्यात गडबडसुद्धा होऊ शकते. तुम्हाला काय म्हणायचं इन्स्पेक्टर साहेब? बरोबर बोलतायत ते. म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट पडताळून पाहावी लागते. वामन दादा, मी तुम्हाला याआधी तेच म्हटलं. प्रत्येक गोष्ट पडताळून पाहणं हे त्यांचंच काम आहे. हे काय झालं इन्स्पेक्टर साहेब? सगळ्यांचे चेहरे असे का झालेत? माझ्या बायकोने असं काय सांगितलं तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब? साहेब म्हणजे मिसेस जानकी किल्लेदार असं म्हणतात की ज्या दिवशी आर्यनचा हॉस्पिटलमध्ये खून झाला त्या दिवशी त्यांनी तुमचे बंधू परशुराम किल्लेदारांना तिथे पाहिलं होतं. काय? परशुला पाहिलं? कसं शक्य आहे? कारण त्या दिवशी सकाळी 8च्या फ्लाईटने मी आणि परशु दिल्लीला गेलो होतो. काय ग जानकी? आणि ही महत्वाची गोष्ट बोलायची होती होय तुला? अगं मग मला सांगायचंस, मी केला असता खुलासा. तुझ्या बोलण्यात मला खरेपणा जाणवतोय. त्यामुळे कोणालाही घाबरायचं कारण नाही. आता मी काय करू? तुला त्या इन्स्पेक्टरने त्याचं कार्ड दिलंय ना? मग लगेच त्याला फोन कर, बोलावून घे आणि सांगून टाक त्याला सगळं. साहेब तुमची पूर्ण खात्री आहे की मिस्टर परशुराम किल्लेदार तुमच्याच सोबत होते? काय बालिशपणा चालवलाय? मी तुम्हाला सांगतो ना, परशु माझ्याबरोबर दिल्लीला होता. माझ्या शेजारच्या खुर्चीत बसून तो इथून दिल्लीला आणि दिल्लीहून मुंबईला परत आलाय. आणि माझ्या हजारो कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याला दिल्लीत पाहिलंय. तुम्ही हवं तर माझी तिकीट, आमचे बोर्डिंग पासच तपासू शकता. साहेब ते संपूर्ण वेळ तुमच्याच सोबत होते? हो. नाही म्हणजे माझी पक्षश्रेष्ठींबरोबरची मीटिंग जेव्हा चालू होती तेव्हा परशु बाहेरच होता. पण तेही 40-45 मिनिटच हो. मला नाही वाटत इतक्या अवधीमध्ये एखादी व्यक्ती मुंबईला येऊन पुन्हा दिल्लीला परत येऊ शकते. हो, तो परशु आहे, जादूगार नाही. काय जानकी?
अगं जानकी, डोळ्यात पाणी का आलंय तुझ्या? हे बघ, तुला कोणीही खोट्यात पाडत नाहीये. नजर चुकीने होतात अशा गोष्टी. काय इन्स्पेक्टर साहेब? हो साहेब, सध्या तरी असंच दिसतंय. जानकी, बहुधा तुला लांबचा चष्मा लागला असावा. बघितलं जाते बाई, तुझ्या सुनेला तुझ्या आधीच चष्मा लागलाय. इन्स्पेक्टर साहेब, तुमची चौकशी झाली असेल, बोलणं झालं असेल तर मला वाटतं तुम्ही आता अरे वामन, आपण असं कसं सांगू शकतो त्यांना? त्यांच्यावर जाण्याची जबरदस्ती आपण नाही करू शकत. त्यांना जर का वाटलं की जानकीच्या बोलण्यामध्ये काहीही तथ्य नाहीये तर ते जातील. मॅडम, तुम्हाला अजून काही सांगायचं आहे का? जानकी, हे जानकी, तुला बोलायचं असलं ना तर खुशाल बोल. माझी काहीही तक्रार नाहीये तुझ्याविषयी. पण एकच लक्षात ठेव, परशु खरंच माझ्यासोबत दिल्लीला होता. मग आता झालं ना, म्हणजे झाला असेल तुझा गैरसमज, पण आता हे सिद्ध झालंय ना की परशु नरसिंहा बरोबर होता. मग मग हे संपवून टाकूया ना आता सगळं इथेच. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला काय वाटतंय? साहेब, मी तुम्हाला आधीच म्हणालो होतो, तुम्ही म्हणताय म्हणजे त्यात तथ्य नक्कीच असणार. नाही नाही, मी म्हणतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका. सगळ्या गोष्टी नीट तपासून खातरजमा करून घ्या. कारण कसं आहे, सरकारी अधिकारी आणि सरकारी यंत्रणा यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. नाही नाही साहेब, तसं नाही आहे. बरं चालतं, तुम्हाला जर त्रास झाला असेल तर मला माफ करा. अहो, काय बोलताय इन्स्पेक्टर साहेब? अहो, माफी आम्ही मागितली पाहिजे. माझ्या बायकोमुळे तुम्हाला उगाच त्रास झाला. बरं, येतो मी. बाई, तुझ्या सुनेला डॉक्टरांकडे नेऊन आण. हा काय खेळ मांडलायस तू दादा? का असा वागतोस? हे असं वागणं शोभत नाही तुला. काय झालंय काय वामन? एवढा का चिडलायस तू? काही चुकलं का माझं? चुकलं का? तुझ्यातला जो राजकारणी आहे ना, त्याची बुद्धी तुझ्या प्रतिस्पर्ध्यांसमोर वापर. घरातल्या माणसांवर कशासाठी प्रयोग करतोस रे याचे? तुझा काहीतरी गैरसमज होतोय वामन. घरातल्या लोकांचे राजकारण जानकी करते, मी नाही.
आणि तू तर तिच्याच चांडाळ चौकडीतला एक सदस्य आहेस. त्यामुळे साळसूदपणाचा आव आणून तू माझ्याशी भांडू नकोस. सगळं कळतं मला, सगळं कळतं. तू जानकीला सांगितलं होतंस त्या इन्स्पेक्टरला फोन कर म्हणून. तू सांगितलंस ना तिला त्या इन्स्पेक्टरशी सगळं बोल, जे काय वाटेल ते बोल, सांगितलंस ना. आणि आता तू तू तिला मूर्खात काढलंस. कळलं ना तुला, तिला कोणीही मूर्खात काढू शकतं म्हणून. 5 पैशाची अक्कल नसलेल्या त्या मुलीला तुम्ही उगाच डोक्यावर चढवून ठेवली आहे. वा वा दादा वा. आता खरा पक्का राजकारणी शोधतोयस तू. किती पटकन ह्या बोटावरचं त्या बोटावर केलंस रे. कळलं ना तुला. मग चल आता निघ आणि जमल्यास तुझ्या त्या लाडक्या जानकीचं जाऊन डोळे पुस. कारण एक मूर्खच दुसऱ्या मूर्खाला सहानुभूती देऊ शकतो. तसा एका गुन्हेगाराला दुसरा गुन्हेगार साथ देतो, बरोबर ना. का रे, का आपल्या परशूला एवढा पाठी घालतोस तू. कारण जो निर्दोष आहे त्याची बाजू घ्यायलाच हवी. आणि यावेळी परशू निर्दोषच आहे. परशू माझ्याबरोबर दिल्लीत होता हेच सत्य आहे. या सत्याबित्याच्या गोष्टी आता तू करू नकोस दादा. गेले ते दिवस जेव्हा तू एक तत्वनिष्ठ राजकारणी म्हणून ओळखला जायचास. आज जो नरसिंह किल्लेदार माझ्या समोर बसलाय ना, तो मात्र कोणीतरी वेगळाच माणूस आहे. बरोबर आहे तुझं वामन. तत्वनिष्ठ राजकारणी नरसिंह किल्लेदार याचा खून झाला तुझ्या त्या लाडक्या जानकीनंच केला. त्यामुळे पुनर्जन्म झालेला हा नरसिंह किल्लेदार तुम्हाला सहन करावाच लागेल. मी हात जोडतो तुझ्या पुढे, माझ्यावर विश्वास ठेव. जानकी बद्दल तुझा खूप मोठा गैरसमज झालेला काय आहे. झालं वामन. या नरसिंहाला तुझी भाषा कळत होती, या नरसिंहाला कळत नाही. उगाच वेळ वाया घालवू नकोस. गेलास तरी चालेल. तर तू सांग बाई, काय करू तुझं. तुला अजून कशी अक्कल येत नाही बाई. आता या सगळ्यात परशू कुठून काढलास तू. आत्याबाई, मी खरंच त्यांना पाहिलं हॉस्पिटलमध्ये. तुम्हाला आठवतंय ना, माझा मोबाईल विसरला होता म्हणून मी तो गाडीमध्ये आणायला गेले होते. तेव्हा मी त्यांना पाहिलं. नरसिंह म्हणतो ना, तसं खरंच डोकं तपासून पाहायला पाहिजे तुझं. अगं नरसिंह स्वतः सांगतोय परशू त्याच्याबरोबर दिल्लीला होता. सगळं जग असं म्हणतंय, मग तुलाच कसा तो हॉस्पिटलमध्ये दिसेल. मी ज्यांना पाहिलं ते परशुदादाच होते. हे बघ जानकी, आपल्या घरात काही वाद असतील, पण ते वाद सगळे आपल्या पुरते. त्यातून असे वाद उकरून एखाद्यावर आरोप करणं बरोबर नाही. आत्याबाई, आत्याबाई, बाकी कोणी माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये, पण तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, क्षणभर ठेवते मी विश्वास तुझ्यावर. सांग मला, तू हे सिद्ध कसं करून दाखवणार आहेस. मला माहित नाही, मला खरंच कळत नाही. पण जे खरं आहे ना, ते खरं आहे. आता खरं काय खोटं काय सगळं राहू देत बाजूला. तू आधी तुझा संसार सावरायचं बघ.
या खऱ्या खोट्याच्या मागे नको लागूस. आता या घरात तुझी बाजू घेणारे फक्त मी आणि वामन आहोत. आमचा तुझ्यावरचा विश्वास उडावा असं काही करू नकोस बाई. काय शिरतंय का डोक्यात मी काय बोलतेय ते?